न छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नावतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. जर मागच्या जन्मी तुमच्याकडनं काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याची किंवा त्याचं प्रायश्चित्त घेण्याची संधी आहे तुमच्याकडे. पण माझं काय? शुभ्राला जर तिचा मागचा जन्म आठवू शकतो तर मला माझ्या या जन्मातला एक दिवस नाही आठवू शकणार. मग आता एका मित्रासाठी मित्र म्हणून तर ही केस सोडाच, पण एक वकील म्हणूनही या केसमध्ये लक्ष नाही घातलं तरी चालेल. ही ओढ किंवा हुरहुर डॉक्टर विराज सामंतना वाटते की श्रीरंग रानडेला? कोणास ठाऊक. एक विचार, तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे? काय झालं? गेले काही दिवस हाच प्रश्न मी स्वतःला अनेकदा विचारलाय मिस्टर शास्त्री. मग काय मिळालं तुम्हाला उत्तर? मला डॉक्टर विराज सामंतला की श्रीरंग रानडेला? म्हणजे मला मिळालेलं उत्तर डॉक्टर विराज सामंत स्वीकारू शकत नाहीत, आणि ते नाही स्वीकारलं तर श्रीरंग रानडेला अस्तित्वच उरत नाही. मिस्टर शास्त्री, हे सगळं खरंच खूप कन्फ्युजिंग आहे. माझा पुनर्जन्मावर विश्वास असेल किंवा नसेल, पण एकाच व्यक्तीमध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिमत्व दडलेली असू शकतात, या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे. शुभ्राला पार्वतीच्या आयुष्यातल्या घटना दिसतात, तशा तुम्हालाही श्रीरंगाच्या आयुष्यातल्या घटना दिसतात. काही घटना दिसतात, पण वसईच्या वाड्याशी संबंधित असलेल्या, पार्वतीशी संबंधित असलेल्या, महादेवशी संबंधित असलेल्या सुद्धा. पार्वतीला श्रीरंग दिसतो, महादेव दिसतो. श्रीरंगला पार्वती दिसते, महादेव दिसतो. मग माझं काय? माझ्यातल्या महादेवला कुणीच का दिसत नाही? काहीच का आठवत नाही? खूप गोंधळून गेलोय डॉक्टर. डोंट गेट एक्साइटेड मिस्टर शास्त्री. मी मगाशीच तुम्हाला म्हणालो, हे सगळं खूप कन्फ्युजिंग आहे. तुम्हाला काहीच आठवत नाहीये म्हणून तुम्ही कन्फ्युज्ड आहात. मला थोडंसंच आठवतंय किंवा दिसतंय म्हणून मी कन्फ्युज्ड आहे. पण एक सांगू मिस्टर शास्त्री, तुम्हाला काहीच आठवत नाहीये हे खूप चांगलं आहे, कारण अर्धवट ज्ञान असण्यापेक्षा अज्ञानी असणं खूप सुखावह आहे. आपण याविषयी सविस्तर बोलू.
या माझ्या क्लिनिकमध्ये. निघू मी. शुअर. कारण अर्धवट ज्ञान असण्यापेक्षा अज्ञानी असणं खूप सुखावं आहे. एक्सक्यूज मी प्लीज. येस. या ना, 2 मिनटं बसा ना. या ना प्लीज. बसा ना. तुम्ही नेहमी येता लायब्ररीत? हो, पण माफ करा, आपला परिचय नाहीये. मी पुण्यातच राहते. तुम्ही मिसेस बर्वे ना? मूकबधिरांना शिकवता ना? हो. आमच्या ओळखीचे शास्त्री म्हणून आहेत. ते मुंबईहून तुमच्याकडे येतात शिकायला. येत होते. म्हणजे आता येत नाहीत. मी त्यांची शिकवणी बंद केली. का? वाईट वाटून घेऊ नका, पण मला त्यांच्या मुलाचा आलेला अनुभव फारसा चांगला नव्हता. चांगला नाही म्हणजे? काय केलं प्रथमेशने? हे बघा, मी मूकबधिरांना शिकवते, डोक्यानं अधू असणाऱ्यांना नाही. मी प्रथमेशला चांगलं ओळखते. तो मूकबधीरच आहे. अहो, मी आजपर्यंत अनेक मूकबधीर मुलांना शिकवले, पण या मुलासारखा कुणी गळा नाही पकडला माझा. अहो, त्यानं माझा गळाच धरला, जवळजवळ हल्लाच केला माझ्यावर. काय सांगताय काय? आय एम सॉरी, कदाचित ते तुमचे नातेवाईक असतील, पण जाऊ दे, मला या विषयावर कोणाशीच काही बोलायची इच्छा नाहीये. येऊ मी थोडीशी घाईत आहे. हॅलो, हा माझा नवीन नंबर आहे, सेव्ह करून ठेव. आणि साहेब पण परत मुंबईत आलेत. हा, पण याची खबर या कानाची त्या कानाला कळता कामा नये. अभिमान पण आलाय. कस्टडीत आहे. साहेबांनीच त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलंय. आता तेच त्याला बाहेर काढतील. आणि हे बघ तू, अरे सुटणार म्हणजे सुटणारच. जो खून त्याने केला नाहीये त्याची सजा तो भोगतोय. आता सगळं व्यवस्थित होईल. म्हणतात ना, त्याच्या दरबारात वेळ लागतो, पण न्याय मिळतोच मिळतो. एकदा अभिमानने त्या बाईला ओळखू दे, मग बघ हा परमेश्वर काय काय करतो ते. अरे, विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन 108 वेळा घंटा बडवून आलोय. त्याला साकडं घातलंय. माझ्या अभिमानला यातून बाहेर काढ, मग त्या बाईला कसा आत पाठवायचा ते मी बघतोच. हा, चल फोन ठेवतो मी.
आज यायला उशीर झाला. स्वप्नीलची मीटिंग कॅन्सल केली. काही अचानक ठरलं का? हो, एक मीटिंग अचानक ठरली. पण मी स्वप्नील बरोबर निरोप पाठवला होता. नाही, मला काही नाही वाटलं. पण आई म्हणत होत्या, तुम्ही कुठे गेलायत हे मला माहित नाही, असं सहसा होत नाही. मला कसनंसं झालं. असं पुन्हा नाही होणार. काय झालंय आदिनाथ? काय नाही. कुठली मीटिंग ठरली अचानक? मीटिंग नाही. डॉक्टर विराज सामंत भेटले होते मला. काय म्हणाले? मीच त्यांना काही गोष्टी विचारल्या. हे असं का होतंय? मलाच माझा भूतकाळ आठवत नाहीये. तुला महादेव आठवतो, डॉक्टर विराज सामंतनाही महादेव आठवतो, पण मग माझ्याच बाबतीत असं का? असं तर नाहीये ना? तुला दिसणारा महादेव महादेवच असेल, पण तो मी नसेल. असं कसं होऊ शकतं आदिनाथ? असं होतंय शुभ्रा, असं होतंय. भूतकाळ कानावर पडून माहीत असणं वेगळं आणि तो जगणं वेगळं. मला महादेव, पार्वती, श्रीरंगात या फक्त कथा ऐकायच्या नाहीये, मला ते जगायचे. जर मी खरंच महादेव असेन तर, आणि जर नसेन तर. आदिनाथ, आय एम सॉरी. माझा उगाच आवाज चढला. पोटात काही गेलं नसेल तर चढतो आवाज. नका इतका विचार करू, नाहीतर खरंच स्वप्नात येतील महादेव आजोबा. खूप चिडखोर होते ते माहितीये. तुम्ही हातपाय धुवा, कपडे बदला, मी पानं घेते. काय कसं वाटतंय अभिमानराव सरंजामे? शब्द सुचत नाहीयेत का? कदात खीळ बसली. ए, तुझ्याशी बोलून राहिलो मी. शिळोप्याच्या गप्पा मारण्यात इंटरेस्ट नाहीये मला. पोलीस स्टेशन मध्ये आहे बाळा तू. पकडून नाही आणले तुम्ही, स्वतःच्या पायानं चालत आलोय. लई माज आहे नाही का तुला? हो आहे. उतरवीर, सगळा उतरवीर. उतरवच. माझे बा तुमचा चांगला सत्कार करतील. हा, उतरवा. ए, धमकी देतो तू मले? इथे तुझं विक्रांत भोसले नाहीये, वजलवार.
वजलवारचं राज्य चालतं इथं. निवडून दिलं तुम्हाला कोणी? राज्याबिज्याच्या गोष्टी करताय ते नोकरात, सरकारी नोकर तसेच राहा. ए, चांबडी सोलवटून टाकीन. चौकशीसाठी लॉकअप मध्ये घेतलंय ना मला. माझ्या केसाला जरी धक्का लागला तरी तुम्हाला किती मोठा धक्का लागेल याची जाणीव आहे का वजलवार? कशाला उगाच तोंडाची वाफ वाया घालवताय? मला शांत बसू द्या, तुम्ही पण शांत बसा. चाल. तुला अजून लई धक्के पचवायचेत, कळल? कळल? विराज बोलतोय. बोला. मी माझा शब्द पाळलाय. आला होता तुझ्या मित्राचा फोन. काय म्हणाला? ते महत्वाचं नाहीये. थँक्स. फोन ठेवू का आणखी काही अपेक्षा आहेत? नाही म्हणजे आपण एकमेकांवर उपकार करायची स्पर्धा नाही लावलेली. तू तिला माझ्याविषयी समजवलंस, मी तिला तुझ्याकडे पाठवलं. तू केस मागे घेतलीस, आता काय मी फक्त एवढंच सांगायला फोन केलाय की मी माझे कायदेशीर मार्ग बंद केलेत, कायमचे. त्याकरता थँक्स म्हटलंय मी. पिऊला तुझी ओढ होती, तुलाही तिला भेटण्याची इच्छा होती. तुझी इच्छा मी पूर्ण केली. मी विनंती केली, ती तू ऐकलीस. प्रश्न संपला नाही का? येस. ओके, ठेवतो फोन. आपण सुरुवात करूया. आधी तुझ्या मनातले सगळे प्रश्न, सगळ्या शंका, उलाढाली काढून टाकण्याचा प्रयत्न कर बघू. डॉक्टर, मनात इतके प्रश्न आहेत. प्रिया, मला माहिती आहे ही गोष्ट चटकन जमण्यासारखी नाहीये, पण आपण प्रयत्न करूया ना. डॉक्टर, त्या दिवसातला थांब. तू मला काही सांगू नकोस आणि मला काही विचारू देखील नकोस, कारण इथून पुढे तूच तुला प्रश्न विचारणार आहेस आणि तूच त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेस. फक्त प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची हे मी तुला सांगणार आहे. डोळे बंद कर आता. शांतपणे तुझं सगळं लक्ष तुझ्या श्वासावर केंद्रित कर. श्वास मोजायचा प्रयत्न कर. डोळे जरी बंद असले तरी डोळ्यांची हालचाल असते, ती हालचाल सुद्धा संपूर्णपणे बंद कर. प्रिया, आता तुला मी जे काही सांगणार आहे, मी जे काही बोलणार आहे तेवढंच फक्त ऐकू येणार आहे.
आता तुझ्या मनामध्ये प्रश्न नाचतायत. सारखे सारखे तुला त्रास द्यायचा प्रयत्न करतायत आणि तुला त्याचा त्रास होतोय. प्रिया, आत्ता तुझ्या मनातला एक एक प्रश्न नाहीसा होतोय, निघून जातोय. या क्षणी तुझ्या मनामध्ये काहीही नाहीये. आत्ता या क्षणी तुला समोर काहीतरी दिसतंय. एक धुरकट पांढरा पडदा दिसतोय. हां,